नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे किडनी कर्करोगाबाबत जागरूकता. आणि या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अश्विन ताम्हणकर आणि डॉक्टर श्रीकांत अटलुरी. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर अश्विन ताम्हणकर हे सल्लागार, यूरो ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी स्पेशलिस्ट आहेत आणि अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई येथे ते कार्यरत असतात. त्यांनी रोबोटिक फेलोशिप आणि यूरोलॉजी कॅन्सर फेलोशिप प्राप्त केलेली आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंड UK. डॉक्टर श्रीकांत अटलुरी हे सल्लागार, यूरो ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये माहीर आहेत. ते अपोलो कॅन्सर सेंटर्स नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांनी रोबोटिक फेलोशिप आणि यूरोलॉजी कॅन्सर फेलोशिप प्राप्त केलेली आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी ऑफ मियामी USA. चला तर आपण विषयाला सुरुवात करूयात. पण त्याआधी प्रेक्षकांना तुम्हाला माहिती आहे, भारतामध्ये किडनी कर्करोगाचे अंदाज वार्षिक 16,861 केसेस आहेत. रेनल सेल कार्सिनोमा हा मूत्रपिंडाच्या कर्करोगात सर्वात सामान्य प्रकार ओळखला जातो आणि त्याचं प्रमाण 90% इतकं आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. मे बी याचं कारण हे असेल की उशिरा निदान आणि प्रगत उपचार पर्यायांमध्ये मर्यादित प्रवेश हेही असू शकतं. तर ही आव्हाने असून सुद्धा भारतात अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबईसारखी अनेक सुसज्ज रुग्णालये आणि कर्करोग केंद्र आहेत, जी किडनीच्या कर्करोगावर उत्कृष्ट उपचार देतात. पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेपेक्षा अनेक फायदे देणारी रोबोटिक शस्त्रक्रिया अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. भारतात किडनी कर्करोगावर उपचार करण्यासाठी हा एक चांगला दृष्टिकोन आपण म्हणू शकतो. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर श्रीकांत, तुमच्यापासून सुरुवात करूयात. मूत्रपिंडाचा कर्करोग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल? मूत्रपिंड हे आपल्याकडे दोन असतात, जे शरीरामध्ये पोटाच्या मागच्या बाजूला असतात. त्यांचं मेनली काम आहे फिल्ट्रेशन युनिट असं म्हटलं जातं त्यांना. ते युरिन तयार करतं आणि आपल्या बॉडीतून वेस्ट प्रोडक्ट्स काढून टाकतं. ह्या मूत्रपिंडाचा कर्करोग कॅन्सर म्हणजेच मूत्रपिंडाचा कॅन्सर आहे. तो इनिशियली छोटा असतो, म्हणजे तो फक्त मूत्रपिंडाला सीमित असतो आणि त्याच्यानंतर हळूहळू जशी वाढ होते तो मग पसरायला सुरू होतो. जसं की ते बाजूच्या ऑर्गन्सला तो इन्व्हॉल्व करू शकतो किंवा ते बॉडीमध्ये अजून लंग्स वगैरे, बोन्स वगैरे इथं पसरू शकतो. ओके. डॉक्टर अश्विन, मूत्रपिंडाचा कर्करोग नेमका कसा होतो आणि याचे जोखीम घटक म्हणजेच याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा. सो बेसिकली आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की रिस्क फॅक्टर्समध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल अशा दोन रिस्क फॅक्टर्सबद्दल बोलतो. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणजे जे आपल्या हातात नाही आहेत. सो बेसिकली एज, ओबेसिटी, हायपरटेन्शन ह्या गोष्टी आपल्या बऱ्याच वेळेला पूर्ण कंट्रोलमध्ये नसतात. सो हे 3 रिस्क फॅक्टर्स प्रिडॉमिनंटली डिफाईन्ड आहेत. आणि दुसरा मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे स्मोकिंग आहे. सो स्मोकिंग इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली असोसिएटेड रिस्क फॅक्टर फॉर किडनी कॅन्सर्स. आपण त्याचं कॅल्क्युलेशन हे जनरली पॅक इयर्समध्ये करतो. म्हणजे सपोज 1 पॅक अ डे असे इंटू 10 इयर्स असेल तर 10 पॅक इयर्स ही आपली हिस्ट्री असते. सो जितकी जास्ती पॅक इयर्स, जितके जास्ती प्रमाणात आणि जितकी जास्ती वर्ष, तितकं आपलं रिस्क फॅक्टर वाढतो. या सगळ्या गोष्टींमुळे किडनी कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढतो. काही किडनी कॅन्सर्स अनुवांशिक असतात, त्यातले काही जे असतात ते हेरिडिटरी सिंड्रोमिक असोसिएशन्स असतात, पण त्यांचं प्रमाण हे कमी असतं. मेजॉरिटी इन्सिडन्स असतो किडनी कॅन्सरचा हा प्रिडॉमिनेटली रिस्क फॅक्टर्समुळे होतो. इंडियामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण बऱ्याच लवकर आहोत या प्रमाणामध्ये. ऑलमोस्ट 8 ते 9 वर्ष लवकर आहोत. नॉर्मल एज 64 असेल जगामध्ये, तर आपल्याकडे 55 वर्षाला हे डायग्नोसिस होतं. पुरुषांचं प्रमाण हे जास्ती आहे, 4:1 आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सगळे ट्युमर्स आहेत ते मेजॉरिटीली जास्ती साईज किंवा मोठ्या स्टेजमध्ये डायग्नोज होतात. फक्त 10% कमी ट्युमर्स हे 4 सेंटीमीटरपेक्षा छोटे डायग्नोज होतात. आणि नियरली 1/3 म्हणजे 33% पेशंट्स हे वयाच्या 50च्या आधी असतात. सो हे अलार्मिंग फॅक्टर्स आहेत. सो ह्या स्टेप्सवरती आपण ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत. अगदीच. डॉक्टर श्रीकांत, मूत्रपिंडाचा हा जो कॅन्सर, हा जो कर्करोग आहे, त्याचं आपण निदान कसं करू शकतो आणि यामध्ये लवकर निदान करण्याचं काय महत्त्व आहे त्याबद्दल सांगा. मूत्रपिंडाचा कर्करोग याचं निदान आपण त्याच्या लक्षणावर आपण हे ठेवायला पाहिजे की ब्लड इन युरिन, ज्याला आपण हिमॅच्युरिया म्हणतो मेडिकल टर्ममध्ये, म्हणजे लघवीमध्ये रक्त जाणे हे वन ऑफ द मोस्ट कॉमन सिम्पटम आहे. मग जसं जसं ते कॅन्सर वाढायला लागतो तसं तसं आपल्याला पेन होऊ शकतो किडनीच्या एरियामध्ये किंवा गाठ लागू शकते पोटामध्ये पेशंटला. तर हे युजली निदान आहेत. त्याच्यामुळं जेव्हा पण तो कॅन्सर
किडनीचा कॅन्सर असतो आणि ज्याच्यामुळं की युरिन किडनी तयार करते आणि जर त्याच्यामध्ये रक्त आलं तर कधीच पेशंटनी इमिजिएटली आपल्या डॉक्टरांकडे किंवा युरोलॉजिस्टकडे जाऊन किंवा युरो ऑन्कोलॉजिस्टकडे जाऊन तपास करून घ्यायला पाहिजे. आणि लवकर निदान करण्याचा फायदा हा होतो की जेव्हा तो फक्त जर किडनी कॅन्सर फक्त किडनीला जर सीमित असेल मग तेव्हा आपण त्या कॅन्सरला क्युअर करू शकतो. ओके, तर तुमच्यापासून परत सुरुवात करूयात की मूत्रपिंडाच्या कर्करोगावर तुम्ही उपचार कसे करता आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगावर शस्त्रक्रियेची भूमिका काय असते? राईट. सो जनरली आपण जेव्हा उपचार म्हणतो किडनी कॅन्सर्सवरती तेव्हा हे एक डिक्टम आहे की किडनी ट्युमर्स हे सर्जिकल ट्युमर्स असतात. सो इन जनरल सांगायचं झालं तर किडनी ट्युमर्समध्ये रेडिएशन किंवा किमोथेरपीचा फारसा स्ट्रॉंग रोल नसतो. इन जनरल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण सर्जरी करतो किडनी कॅन्सरसाठी त्यावेळेला त्याच्यामध्ये आयदर 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया असतात. एक असते पार्शल नेफ्रेक्टमी म्हणजे किडनी सेव्ह करून आपण किडनीची सर्जरी करतो आणि एक असते रॅडिकल नेफ्रेक्टमी जिथे आपण पूर्ण ट्युमर काढतो की एक पूर्ण किडनी काढतो. कधी कुठली सर्जरी करावी हे डिपेंड करतं पेशंटचं वय कसं आहे, ट्युमरचा साईज किती आहे, किती कॉम्प्लेक्सिटी आहे ट्युमरची आणि सर्जन आणि त्या सर्जनच्या आणि टीमच्या एक्सपर्टीज कशा आहेत, सेंटरची अवेलेबिलिटी काय आहे, या सगळ्या गोष्टींवरून आपण हे सगळं ठरवतो. प्रायमरी कर्तव्य किडनी कॅन्सर्समध्ये हे असतं की आपण प्रेफरेबली किडनी वाचवावी कारण हा फंक्शनल ऑर्गन आहे, ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशन होत असतं. त्यामुळे गिवन अ चॉईस जेवढा किडनी सेव्ह होईल तेवढं चांगलं. सो जेव्हा इनिशियली पार्शल नेफ्रेक्टमी डिस्क्राईब होती तेव्हा ती जनरली 3 ते 4 सेंटीमीटरच्या खालच्या साईजमध्ये केली जायची. आता त्याची इंडिकेशन्स जसा सायन्स ॲडव्हान्स झालं आहे, आम्हाला त्याच्याबद्दल अजून जानकारी चालू झाली आहे, सायन्स इव्हॉल्व झाले, तसं किडनी सेव्हिंग सर्जरीज आता मोठ्या साईजच्या ट्युमरलाही केल्या जातात प्रोव्हायडेड आपण किडनी वाचवू शकू. सो जोपर्यंत ट्युमर किडनीच्या वेसल्सना किंवा मेन स्ट्रक्चर्सना इन्व्हॉल्व करत नाही आणि फक्त ट्युमर काढून आपण सर्जरी करून किडनी सेव्ह करू शकतो तिथे आपण ती पार्शल नेफ्रेक्टमीची सर्जरी करतो. ही शस्त्रक्रिया ही ओपन माध्यमाने करता येते किंवा दुर्बिणीच्या माध्यमाने लॅप्रोस्कोपिकली किंवा रोबोटिक सर्जरीनी आपण पुढच्या याच्यात डिस्कस करणार आहोत. आणि रॅडिकल नेफ्रेक्टमी म्हणजे अशी सर्जरी ज्याच्यामध्ये आपण पूर्ण किडनी काढायला लागते, त्याचा साईज मोठा असतो, तिथे किडनी सेव्ह करू शकत नाही, अशा ठिकाणी आपल्याला ती पूर्ण शस्त्रक्रिया करून किडनी काढायला लागू शकते. त्याला रॅडिकल नेफ्रेक्टमी म्हणतात. या दोन्ही सर्जरीज ओपन माध्यमाने किंवा दुर्बिणीच्या सहाय्याने आपण करू शकतो. ओके, डॉक्टर श्रीकांत, किडनी कर्करोगात रोबोटिक शस्त्रक्रियेची भूमिका काय आहे आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगासाठी विविध प्रकारच्या रोबोटिक शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या कोणत्या आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? रोबोटिक सर्जरी ही जी टेक्नॉलॉजी आहे ती रिसेंटली आता डेव्हलप झालेली आहे. याचे ॲडव्हान्टेजेस असे आहे की पेन कमी होतो पेशंटला कारण की इन्सिजन्स कमी असतात, कारण की ते की होल इन्सिजन्स असतात. त्याच्यानंतर ब्लड लॉस कमी असतो आणि रिकव्हरी फास्टर होते. याच्या व्यतिरिक्त खास ॲडव्हान्टेजेस ओव्हर लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे त्याचं 3D मॅग्निफिकेशन विजन असतं, त्याच्यामुळे प्रिसिजन जास्त असतं आणि त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम असं मुवमेंट म्हणतात, जे की आपला हात जसं चालतो तसे ते इन्स्ट्रुमेंट चालतात. त्याच्यामुळं डेक्स्टेरिटी अँड मॅन्युअरेबिलिटी वाढते, त्याच्यामुळं सर्जिकल आउटकम चांगले असतात त्याचे. तर जसं आपण मागे डॉक्टर अश्विननी सांगितलं, किडनी सर्जरीची वन ऑफ द मोस्ट कॉमन सर्जरी परफॉर्म्ड जे म्हणतो आपण ते की पार्शल नेफ्रेक्टोमी आहे. त्याच्यामध्ये आपण रोबोटिक्स टेक्नॉलॉजीचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये असं आढळलं गेलं आहे की ते आउटकम्स बेटर आहेत. तर याच्यामध्ये आपण एकदा रोबोट डॉक केला पेशंटला, त्याच्यानंतर किडनीच्या अवतीभोवती सराउंडिंग टिश्यू जेवढे आहेत त्याला आपण मोबिलाईज करतो आणि किडनीच्या वेसल्सला आपण क्लॅम्प करतो कारण की तो ब्लड फ्लो कमी होतो. मग एकदा ब्लड फ्लो कट झाला की आपण ट्युमर आणि सराउंडिंग टिश्यूला घेऊन कट करतो आणि बाकीची किडनी जी आहे ती शिवून टाकतो. तर एस्पेशली हे शिवण्याचा भाग जो आहे ज्याला रिनोग्राफी म्हणतात ते रोबोटिक शस्त्रक्रियेने खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो. ओके, आणि हे सगळं करताना नॉर्मली आपण गॅस भरलेला असतो कार्बन डायऑक्साईड, त्यामुळे आपल्याला जागा मिळते. जसं ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की चिमटे लावून टेम्पररी व्हेसल्स बंद करतायत आणि मग किडनीला ऑल अराउंड मार्क करून आपण तो ट्युमर काढतो. सो दॅट आपण ट्युमरचाही पार्ट काढण्याचं काम प्रॉपरली करतो आणि किडनी वाचवण्याचे काम एकत्र करतो आणि सगळी शस्त्रक्रिया झाल्यानंतर हे चिमटे काढून ब्लिडिंग नाही होताना हे चेक करतो. ही जे रिनोग्राफी डॉक्टर श्रीकांतनी सांगितलं होतं ती प्रोसेस दाखवली जाते व्हिडिओमध्ये आता. ओके, आणि स्पेसिमेन बॅगमध्ये ठेवून आपण इव्हेंच्युअली काढतो. येस. ओके, डॉक्टर, कर्करोगाच्या बऱ्याच स्टेजेस पण असतात जसं की सर्वांनाच माहिती आहे. तर एंड स्टेज किडनी कॅन्सरवर काय उपचार आहेत तर याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. येस. सो किडनी कॅन्सर जेव्हा एंड स्टेजला पोचतो म्हणजे थोडक्यात पसरलेला असतो, स्टेज 4 आपण जेव्हा म्हणतो, तिथे सर्जरीचा रोल लिमिटेड आहे. काही ठिकाणी एकदम फिट पेशंट्स असतील आणि खूप अर्ली स्प्रेड असेल तर थोडा बहुत सर्जरीचा रोल आहे.
पण तिथे प्रायमरी थेरपीचा रोल आहे सिस्टमिक थेरपी. सिस्टमिक थेरपी किडनीमध्ये किमोथेरपी फारशी काम करत नाही. आपल्याला मेडिकल ऑन्कॉलॉजीचं ओपिनियन घेऊन रास्तेरित्या आयदर टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपीचा सहारा घ्यायला लागतो. इम्युनोथेरपी ही तशी थोडी नवीन आहे या टाईपच्या कॅन्सरसाठी, पण इम्युनोथेरपीचा आता लास्ट 5 ते 6 वर्षामध्ये खूप स्ट्रॉंग रोल आलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्व्हायव्हल पेशंटची आयु जी आहे, आयुर्मर्यादा आहे ती खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. त्यामुळे काळजीचं कारण नसतं. या स्टेज 4 कॅन्सर्समध्ये आपल्याला प्रिडॉमिनंटली मल्टीडिसिप्लिनरी टीमचा एफर्ट घ्यायला लागतो. म्हणजे सर्जिकल टीम जर सर्जरी करून किडनी काढायचा ऑप्शन असेल अर्ली स्टेजमध्ये तर, किंवा अर्ली स्प्रेडमध्ये आय मीन टू से, किंवा आणि त्यानंतर मेडिकल ऑन्कॉलॉजीची टीम ज्याच्यामध्ये हे टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी दिल्या जातात. सो असे, आणि काही रेअरली रेडिएशनचा रोल एखाद्या बोनी स्पॉटला जिथे पेन असेल. सो असं एक 3-4 टीम्स एकत्र येऊन एक डिसिजन मेकिंग करतात आणि ह्याच्यामध्ये पेशंट्सना बेनिफिट मिळतो. ओके. तर प्रेक्षकांनो, आमची ही जी चर्चा चालू आहे किडनी कर्करोगाबाबत जागरूकता, ही चर्चा अशीच चालू राहील. डॉक्टर अश्विन ताम्हणकर आणि डॉक्टर श्रीकांत अटलुरी यांच्यासोबत. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. किडनी कर्करोगाबाबत जागरूकता या विषयावर आपण चर्चा करत होतो डॉक्टर अश्विन ताम्हणकर आणि डॉक्टर श्रीकांत अटलुरी यांच्यासोबत. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर श्रीकांत, मूत्रपिंडाच्या कर्करोगात खुल्या शस्त्रक्रियेची जे ओपन ऑपरेशन होतं त्याची भूमिका काय आहे, याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? जसं किडनी कॅन्सरचं स्टेजेस असतात, जेव्हा तो किडनी कॅन्सर तो ॲडव्हान्स स्टेज याच्यामध्ये चालला जातो, त्याच्यामध्ये की ट्यूमर जो किडनी सोडून बाकीच्या ऑर्गन्सला आजूबाजूला इन्व्हॉल्व करतो, तेव्हा आपल्याला तो ओपन शस्त्रक्रियेची इंडिकेशन असते. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गन्स जसे किडनीच्या अवतीभोवती असतात, जसे की पँक्रियाज म्हटलं, स्टमक म्हटलं, किंवा ज्या मेजर रक्तवाहिनी आहेत ज्या की ब्लड घेऊन किंवा ब्लड दुसऱ्या ऑर्गन्सला घेऊन जातात, त्या जर इन्व्हॉल्व झाल्या तर तेव्हा युजली ओपन शस्त्रक्रिया ही पार पाडली जाते किडनी कॅन्सरसाठी. ओके. डॉक्टर, अपोलो सेंटर नवी मुंबई येथे किडनी कॅन्सरच्या बद्दल कसं तुम्ही लवकर निदान करता, कशी या ठिकाणी ट्रीटमेंट असते, याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. सो अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये युरोलॉजिकल कॅन्सरबद्दल बोलायचं झालं तर आमची 3 लोकांची डेडिकेटेड टीम आहे, ज्याला आम्ही युरो ऑन्कॉलॉजी अँड रोबोटिक सर्जरी असोसिएट्स असं नाव आहे. मी डॉक्टर श्रीकांत अटलुरी आणि माझे अजून एक कलिग आहे डॉक्टर विवेक वेंकटरमणी. सो आमच्या तिघांची एक कोलॅबोरेटिव्ह एफर्ट आहे. आम्ही तिघेही डेडिकेटेडली आणि एक्सक्लुझिव्हली फक्त युरोलॉजीतल्या कॅन्सर्समध्ये प्रॅक्टिस करतो. म्हणजे आम्ही युरोलॉजिस्ट आहोत, पण आम्ही डेडिकेटेडली युरोलॉजीतल्या कॅन्सर्स म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर, किडनी कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर आणि मेल जेनायटल ऑर्गनच्या कॅन्सर्सबद्दल काम करतो. सो हा एक फोकस्ड अप्रोच आहे. दॅट इज वॉट द फर्स्ट स्टार्टर विथ दॅट इज वॉट द फर्स्ट ॲडव्हान्टेजेस. आणि आम्ही डेडिकेटेडली रोबोटिक सर्जरीचं व्हेरियस प्लॅटफॉर्म्सवरती ट्रेनिंग केलं आहे आणि या फील्डमध्ये मेनी इयर्स आहोत नाव. सो सांगण्याचा मुद्दा असा की ह्या फील्डमध्ये अर्ली डायग्नोसिसचं एक इम्पॉर्टन्स आहे. जसं डॉक्टर श्रीकांतने हायलाईट केलं होतं की हिमॅच्युरी म्हणजे युरिनमध्ये जे ब्लिडिंग आहे ते इग्नोर करू नये. सो तिथून अवेअरनेसपासून हा पहिला स्टार्ट झाला पाहिजे. सेकंड स्टेप आहे ती प्रिव्हेंशन, अर्ली प्रिव्हेंशन आणि त्याच्यासाठी जो अवेअरनेस आहे. सो प्रिव्हेंशनमध्ये प्रायमरी प्रिव्हेंशन म्हणजे तुम्ही रिस्क फॅक्टर्स कट डाऊन करा, ज्याच्यात फॉर एक्झाम्पल स्मोकिंग कट डाऊन करा. हा अवेअरनेस क्रिएट करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण आज किडनी कॅन्सर मंथ असतो, हा अवेअरनेस मंथ मार्च महिना, आणि जागतिक किडनी दिन असतो 14 मार्च हा आपण सेलिब्रेट केला. सो ह्या दोन्हीच्या अनुषंगाने आज आपण हा मार्च महिन्यामध्ये करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला हा अवेअरनेस क्रिएट करायचा आहे की किडनी कॅन्सर हा बराच कॉमन आहे, त्याचा अर्ली एजमध्ये इन्सिडन्स वाढतोय. अजून एक महत्त्वाचं म्हणजे रेग्युलर हेल्थ चेकअप्स करणं फार महत्त्वाचं आहे, कारण हे बरेचसे ट्यूमर्स अर्ली स्टेजमध्ये सिम्पटम्स देत नाहीत. ते सोनोग्राफीमध्ये किंवा कुठल्या तरी दुसऱ्या कारणासाठी तुम्ही CT स्कॅन केला आहे आणि त्याच्यामध्ये हे पिकअप होतात, ह्याला इन्सिडेंटल डायग्नोसिस म्हणतात. सो तिथे जागरूकता असणं महत्त्वाचं आहे. सो व्हॉट आय वुड से इज, पहिला तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे स्मोकिंग कट डाऊन किंवा रिस्क फॅक्टर कट डाऊन. सेकंड केलं पाहिजे हे अर्ली डायग्नोसिस, म्हणजे जिथे तुमचे सिम्पटम्स इग्नोर करू नयेत. युरिनमधलं ब्लिडिंग कधीही इग्नोर करू नये, इव्हन सिंगल एपिसोड असला तरी ते ॲबनॉर्मल असतं. आणि त्यानंतर रेग्युलर हेल्थ चेकअप्स, रेग्युलर ॲक्सेसिबिलिटी टू हेल्थकेअर फॅसिलिटीज, आणि लास्ट स्टेप आहे ती एक्सपर्ट टीमकडनं, डेडिकेटेड युरोलॉजिकल कॅन्सर टीमकडनं ट्रीटमेंट घेणं. सो असा एक पूर्ण स्पेक्ट्रम असतो जो आपण अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये करतो. ओके. डॉक्टर, आता मूत्रपिंडाच्या कर्करोगात असे मिथ्स आणि फॅक्ट्स, असे कोणते समज आणि गैरसमज आहेत ज्याबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? आणि बरेच जणांना असं वाटतं की रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे ती शस्त्रक्रिया रोबोट करतो की काय, तर त्याबाबतीत तुमचं काय मत आहे सर? तर रोबोटिक सर्जरीमध्ये ॲक्च्युअल सर्जरी करणारा सर्जनच असतो, रोबोट जस्ट एक टूल आहे. तर असं फारच गैरसमज आहे की रोबोट म्हणजे शस्त्रक्रिया म्हणजे रोबोट करणार आहे. तर युजली तो रोबोट जो आहे तो पेशंटच्या साईडला डॉक केला जातो आणि मग सर्जन जो असतो तो एक TV किंवा कन्सोलवर बसला जातो.
मग जसा तो सर्जन परफॉर्म करतो त्या टी व्ही किंवा कन्सोलवर, त्याच मुवमेंट तिकडे त्या पेशंट साईडला तिथल्या आतमध्ये जे रोबोट इन्स्ट्रुमेंट डॉग झालं आहे त्या इन्स्ट्रुमेंट तसेच मुवमेंट तिकडं पार पाडल्या जातं. तर ॲक्च्युअल सर्जरी करणारा आणि सगळं घडवणारा सर्जनच असतो. ओके. आता बरेच वेळा कॅन्सर हा अनुवंशिक आहे असंच म्हटलं जातं किंवा असाच समज आहे. तर मूत्रपिंडाच्या कर्करोगात काय आहे, यामध्ये पण अनुवंशिकता असते? सो मूत्रपिंडाच्या कर्करोगामध्ये अनुवंशिकता आहे, पण थोडी कमी प्रमाणात आहे. काही सिंड्रोम्स, आपण त्याला सिंड्रोमिक असोसिएशन्स म्हणतो, सिंड्रोम्स असतात, VHL सारखे सिंड्रोम्स असतात, ज्याच्यामध्ये त्या फक्त किडनी ट्युमरच्या व्यतिरिक्त ॲड्रिनल ग्रंथीमध्ये असते काही लिजन्स असू शकतात, पॅनक्रियाजमध्ये लिजन्स असू शकतात, ब्रेनमध्ये काही लिजन्स असू शकतात. काही सिंड्रोम्स जे आहेत त्याच्यामध्ये लंगमध्ये सिस्ट मिळू शकतात. सो अनुवंशिकता ही किडनी कॅन्सर्समध्ये असू शकते. आपण कधी सस्पेक्ट केलं पाहिजे, तर जेव्हा किडनीचा कर्करोग अर्ली एजमध्ये होतो. आज त्याला फिक्सेड गाईडलाईन नाही आहे किंवा फिक्स कट ऑफ नाही आहे, पण अर्ली एजमध्ये जेव्हा हा हे होतो त्या केसमध्ये आपण अनुवंशिकता सांभाळली पाहिजे किंवा डिटेक्ट केली पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये रिस्क फॅक्टर्स आहेत की नाही हे पण जाणून घेणं लोकांनी महत्त्वाचं असतं. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये क्लोज फॅमिली मेंबर्समध्ये काही कॅन्सर्स झालेले असतील तर वी शुड बी व्हेरी व्हेरी केअरफुल अबाउट कटिंग डाऊन द रिस्क फॅक्टर्स ॲज वेल ॲज रिपोर्टिंग द सिम्पटम्स ऑफ एनी काइंड टू एनी ॲट पर्टिक्युलर एक्सटेंट टू द क्लिनिशियन्स. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं अनुवंशिकतेमध्ये रिलेशन असतं. ओके. आता या कार्यक्रमामध्ये जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचे आहे, तुमच्यापासून सुरुवात करूयात. जसं डॉक्टर अश्विन यांनी सांगितलं, मार्च महिना हा किडनी कॅन्सर अवेअरनेस मंथ असतो आणि 14 मार्चला किडनी डे असतो, ज्याच्यासाठी आपण हा मोहीम चालू केलेली आहे. तर पहिल्या डिटेक्शनपासून आपण काळजी घेतली पाहिजे. ब्लड इन युरिन, जसं की लघवीतून रक्त येणे, त्याला बिलकुल आपण लाईटली नाही घ्यायला पाहिजे आणि इमिजिएटली आपण कन्सर्न डॉक्टरला हे केलं पाहिजे. देन दुसरं असतं की प्रिव्हेंशन कसं करायचं. जे की आपले स्मोकिंग हॅबिट्स आहेत किंवा ओबेसिटी वगैरे आहे, तर त्यांच्याकडे आपण कट डाऊन केलं पाहिजे आणि हेल्दी लाईफकडे आपण वाटचाल घेतली पाहिजे. आणि जर कॅन्सर डिटेक्ट जरी झाला तर डिपेंडिंग अपॉन द स्टेज क्युअर होऊ शकतं. त्याच्यामुळे फक्त त्याचं एकच हे आहे की आपण इमिजिएटली कन्सर्न्ड स्पेशलिस्टकडे गेलो पाहिजे आणि तसं निदान करून ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. एक पॉईंट प्रॉब्ली ॲड करेन की हेल्थ चेकअप्स हे फार इम्पॉर्टंट आहेत. जसं मी म्हटलं की आजकालच्या जमान्यामध्ये किडनी कॅन्सर्स अर्ली स्टेजमध्ये हे सिम्पटम्स देत नाहीत. त्यामुळे रेग्युलर हेल्थ चेकअप्स करणं, आपल्याला स्वतःला डॉक्टरांकडे किंवा हेल्थ चेकअपच्या थ्रू सोनोग्राफी या गोष्टी वयाच्या 45 आणि 50 नंतर करून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आपण ह्या गोष्टी इग्नोर करून चालणार नाहीत. आणि डेडिकेटेड टीम अप्रोच हा एक आजचा हा 2024च्या काळाचा एक मोठा हे आहे की ज्याच्यामध्ये एक फोकस ट्रेनिंग आहे. आम्ही सगळे युरॉलॉजिस्ट आहोत, पण आम्ही जनरली फक्त डेडिकेटेड युरॉलॉजी कॅन्सर्सचं काम करतो. सो आवर जॉब इज टू लुक इन टू दोज पर्टिक्युलर स्पेसिफिक ऑर्गन. इट्स अ निश प्रॅक्टिस अँड विच वी डू इन अ कोलॅबरेटिव्ह टीम मॅनर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक लाभ घेणं महत्त्वाचं असतं. ओके. जाता आणखी एक प्रश्न मला विचारावासा वाटतो की मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं निदान करतो, जेव्हा ट्रीटमेंट करतो त्या ट्रीटमेंट नंतर त्या रुग्णांनी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे, त्यामध्ये आहार आला किंवा डाएट आला किंवा ओव्हरऑल? करेक्ट. सो हेल्दी लाईफस्टाईल, हेल्दी नॉर्मल डाएट, गुड हायड्रेशन. कारण मूत्रपिंडाच्या कुठल्याही सर्जरीनंतर अपोजिट किडनी किंवा त्याच किडनीचा पार्शली सेव्ड भाग ह्याची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे रेग्युलर हायड्रेशन चांगलं ठेवलं पाहिजे, ब्लड प्रेशर किंवा शुगरचा कंट्रोल ठेवला पाहिजे, डाएटमधले प्रोटीन्स थोडे कमी केले पाहिजेत, मॉडरेट प्रोटीन रिस्ट्रिक्शन, आणि डाएटमधले सॉल्ट्स थोडे कमी केले पाहिजेत. सो या 5 रिस्ट्रिक्शन्स, आणि शक्य असेल तर नेफ्रॉलॉजी किंवा फिजिशियनच्या रेग्युलर टचमध्ये राहिलं पाहिजे. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट इज. आणि अजून एक पॉईंट ॲड होतो की किडनी कॅन्सरचं ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर फॉलोअप ठेवणे हे फार गरजेचं आहे. कारण की युजली एकदा कॅन्सर झालं की परत ते कॅन्सर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते आपल्याला जर ते आलं तर लवकर डिटेक्ट करण्यासाठी रेग्युलर फॉलोअप ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपण या कार्यक्रमात त्याविषयी चर्चा नाही केली, याची लक्षणं काय आहेत थोडक्यात सांगू शकाल? येस. सो लक्षण आपण जसं बोललो की जनरली इनिशियल स्टेजेसमध्ये फार सिम्पटम्स नाही आहेत, पण नंतर ब्लिडिंग होतं. सो ब्लिडिंग हे फार महत्त्वाचं आहे. एक जस्ट मिथ पटकन तुम्ही अशा मिथबद्दल बोलत होता की अजून सुद्धा काही पेशंट असे असतात की ज्यांनी काल कलिंगड किंवा बीटरूट खाल्लं म्हणून लघवीमध्ये रक्त आलं किंवा लाल झाली, अशी कन्सेप्ट असते. सो लक्षात घ्या की ब्लिडिंग फ्रॉम एनी नॅचरल ऑरिफाईस, आपण आता युरिनबद्दल बोलतोय म्हणून, पण ब्लिडिंग फॉर एनी नॅचरल ऑरिफाईस इज ॲबनॉर्मल, आणि स्पेशली युरिनमधलं ब्लिडिंग हे किडनी किंवा ब्लॅडर कॅन्सरमुळे असू शकतं. त्यामुळे त्याला इमिडिएटली रिपोर्ट करणं गरजेचं असतं. ओके. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.
तर आजचा आपला विषय होता किडनी कर्करोगाबाबत जागरूकता. तर किडनी कर्करोग म्हणजे काय, त्याची सिम्पटम्स काय, त्याची कारणं काय, त्याच्यावर कशा पद्धतीने आपण निदान करू शकतो, यावर उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर अश्विन ताम्हणकर आणि डॉक्टर श्रीकांत अटलुरी यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा या संदर्भातली काही तक्रार असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.